दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो. कुठे पाहायचं कळत नाही. इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय. पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो. चालेल ना? आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. कालची सभा ही मुंबईची होती. आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. ती आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो. अनेक मतदारसंघामध्ये फिरलो. प्रचंड हवा आहे तिकडे. सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो, पण आत्ता प्रचाराचा शेवटचे काही 2 दिवस आहेत उरलेले आहेत म्हणून ते इथे येऊ नाही शकले. पण मला त्यांना तुमच्यासमोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं. अनेक लोक आहेत. आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्यावेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं. उद्या ती मुलं असतील, त्यांचे त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल, ते काय म्हणतील की अरे ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं, हे विकले गेले. विकले जातात. कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी. गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो, वेडे पैसे झालेत, वेडे पैसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती. ती त्या प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं. 5-5 हजाराला मतं विकतायत. फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीची तर आता येतील. शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक.
किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना,